पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। पुणे शहरामध्ये झिकाचा चौथा रुग्ण आढळलेला आहे। मुंढवा भागामध्ये एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। त्याची प्रकृती चांगली असल्याचं महापालिकेने सांगितलेलं आहे। महापालिकेच्या एरंडवणे मुंढवा या भागामध्ये संशयित रुग्णांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। 8 जणांच्या रक्तांचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। याआधी एरंडवणे इथं झिकाचे 2 रुग्ण आढळलेले होते। आपण पाहतोय पुणेकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। पुणे शहरामध्ये झिकाचा आता चौथा रुग्ण सापडलेला आहे। मुंढवा भागामध्ये एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। दरम्यान त्याची प्रकृती सध्या चांगली असल्याचं महापालिकेने सांगितलेलं आहे। महापालिकेने एरंडवणे आणि मुंढवा भागात संशयित रुग्णांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे। 8 जणांच्या रक्ताचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि तोही डासापासून होतोय असं चर्चा म्हणजे अशी माहिती सगळी समोर आलेली आहे। संसर्गजन्य नाहीये तो, परंतु डासांपासूनच होतोय। तर झिकाचं सुद्धा रोखण्याच्या संदर्भात अजून त्याबद्दल काय उपाययोजना आपण केल्यात का किंवा काय करायला पाहिजे? हे अधिवेशन संपायच्या आत पुढच्या 4-8 दिवसामध्ये निवेदन करावं असं मला वाटतं।